शिरपूर तालुक्यातील युवकांचं एक प्रभावी संघटन शिरपूर फर्स्ट हे वेगवेगळ्या मागण्यांसाठी मंत्रालय मुंबई येथे निवेदन देण्यासाठी दाखल झाले। शिरपूर तालुक्यातील अनेर अभयारण्यामध्ये 8 जिल्हा परिषदेच्या शाळा आजही झोपडीमध्ये भरतात। पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून त्या शाळांची इमारत लवकरात लवकर तयार व्हावी व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबावं यासाठी शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांना शिरपूर फर्स्टच्या वतीने निवेदन देण्यात आले। त्याचप्रमाणे शिरपूर तालुक्यातील वनपट्ट्यांचा प्रश्न तसेच 2025चा खरीप हंगामातील पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागावा। त्याचप्रमाणे शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या संदर्भातलं निवेदन कृषी मंत्री माननीय दत्ता भरणे साहेब यांना देण्यात आले। तसेच या सर्व मागण्यांचं संयुक्तिक निवेदन त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेतील त्रुटी या दुरुस्त होऊन लाडकी बहीण योजना ही प्रभावीपणे अंमलात आणावी या संदर्भातलं संयुक्त निवेदन हे उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार यांना देण्यात आलं। यावेळी शिरपूर फर्स्ट या संघटनेचे जे युवक आहेत ते मंत्रालयामध्ये मोठ्या संख्येने हजर होते। आज शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर फर्स्टचं शिष्टमंडळ मुंबईत होतं। विविध विभागाच्या मंत्र्यांना भेटून धुळे जिल्ह्यातल्या आणि शिरपूर तालुक्यातल्या विविध विषयांबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या बाबतीत आपण जर का बघितलं की धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुक्यातल्या 8 जिल्हा परिषद शाळा अनेर अभयारण्यामध्ये येतात। अभयारण्यामध्ये असल्या कारणाने त्या जिल्हा परिषद शाळांना इमारत नाहीये, ते आजही 15-15, 20-20 वर्षापासून झोपडीत भरतात। त्या जिल्हा परिषद शाळेला इमारत मिळावी, पर्यावरणपूरक गोष्टीने, इको फ्रेंडली गोष्टीने वेगवेगळ्या संस्थांनी एकत्र येऊन ते करावं यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय श्री दादाजी भुसे यांच्या दालनामध्ये आज बैठक करण्यात आली आणि या सगळ्या माध्यमातून शिक्षण मंत्री त्यासाठी सकारात्मक आहे। त्यांनी तात्काळ सीओना, शिक्षण अधिकाऱ्यांशी संवाद केला। वनमंत्र्यांना सांगितलं की सगळे विभाग एकत्र येऊन काहीतरी आपण यासाठी करू शकतो का, आणि आम्ही शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय। त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री श्री दत्ता भरणे यांना निवेदन करण्यात आलं की धुळे जिल्ह्यातला जो प्रमुख पीक आहे कापसाचा पीक विमा, 52,000 कापसाचे पीक विमे घेतलेले शेतकरी आहेत, तो खरीपचा पीक विमा अजूनही 2025च्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही। तो पीक विमा तात्काळ मिळावा। गारपीटचे अनुदान आलेलं असून ते अजूनही शेतकऱ्यांना मिळालेलं नाही, ते तात्काळ मिळावं। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचं प्रोत्साहन सरकारने सांगितले, परंतु ते वाढीव मिळावं आणि वनपट्टाधारक शेतकऱ्यांचा ॲग्री टॅक्सचा असे विविध विषयांच्या माध्यमातून आम्ही या शेतीचे निवेदन दिले आणि या सगळ्या दोघी विषयांचं संयुक्त निवेदन उपमुख्यमंत्री आदरणीय श्री सुनेत्रा वहिनी यांनाही या दोघी विषयांचं सविस्तर संयुक्त निवेदन देऊन लाडक्या बहिणींचा जो पगार आज राज्यभरामध्ये अनेक लाडक्या बहिणींचा पगार वगळण्यात आलेला आहे, त्या योजनेच्या लाभार्थ्यांना वगळण्यात आलाय। त्याच पद्धतीने शिरपूर तालुक्यामध्ये पण लाडक्या बहिणीच्या योजनेतील अनेक लाभार्थ्यांना वगळण्यात आलंय। ते तात्काळ केवायसी सुरू करून याच्या सगळ्या योजनेच्या लाभार्थी ज्या खरोखर ज्या महिलांना याची गरज आहे त्यांची तात्काळ त्यामध्ये नमूद करण्यात यावी, अशा सविस्तर विषयांचं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे। परंतु निवेदनावर न थांबता आम्ही तर शासनाच्या मागे लागून पाठपुरावा करणारच आहोत, परंतु जेव्हा जेव्हा गरज पडेल आपल्यालाही आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे आणि आपण नक्की उतराल, कारण की तुमच्यासाठी हे लढणारे हे जे माझ्या बरोबर हे तुमचे भूमिपुत्र उभे आहेत, हे फक्त गल्लीपर्यंत नाही तर ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंत इथे तुमचा विषय ठेवू शकतात, ते मांडू शकतात, लढू शकतात, तर तुम्हालाही त्यांची साथ द्यावी लागेल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या बळीराजा न्यूज चॅनल शिरपूरला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।